सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। त्र्यंबकेश्वर जवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या दुगारवाडी धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी दुपारच्या सुमारास दुगारवाडी येथे फिरण्यासाठी आले असता नाशिक रोड येथील एका 20 वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। अभिजित नवनाथ पवार वर्ष 20 राहणार जेल रोड नाशिक रोड असे मृत पावलेल्या युवकाचं नाव आहे। या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून त्याच्या सोबत असलेल्या अन्य 3 मित्रांना धक्का बसल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आलाय। नाशिक रोड जेल रोड परिसरातील 7 युवक आणि 3 युवती असा एकूण 10 जणांचा ग्रुप दुगारवाडी धबधबा परिसरात पर्यटनासाठी आला होता। पावसाचा आनंद घेत असताना दुगारवाडी धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात अभिजित पवार याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो खोल पाण्यात बुडाला। सोबत असलेल्या मित्रांनी तात्काळ वर पळत येत तेथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई कुणाल मोरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे। त्यांनी अभिजितला प्रथमोपचार म्हणून CPR देऊन त्याचे प्राण वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला। त्यानंतर त्याला स्वतःच्या खांद्यावर उचलून वर आणले व खासगी वाहनाने तात्काळ त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं। मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित नाईक यांनी त्याला तपासून मृत घोषित केलाय। या भीषण अपघातात प्रत्यक्षदर्शी असलेल्या मित्रांना तीव्र मानसिक धक्का बसलाय। तेवढे प्रणव अविनाश खेरे, जय राजेश चोणे आणि रितेश अविनाश खेरे राहणार जेल रोड कॉलनी नाशिक रोड या तिघांची तब्येत खालवल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। डॉक्टर गणेश शिंदे आणि परिचारिका पायल पडवळ यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले। मृत अभिजित पवार यांच्या मृतदेहाचा पंचनामा करून पुढील शवविच्छेदनासाठी शववाहिकेने नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय। उपजिल्हा रुग्णालय येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावित, PSI पल्लवी जायभावे, पोलीस हवालदार रुपेश कुमार मुळाने, ईश्वर गंगावणे, जीवन जाधव, प्रशांत बच्चाव, नागरे यांनी परिस्थितीची पाहणी केली आहे, तर किरण चौधरी यांनी मयत युवकाच्या कुटुंबियांना आधार दिलाय। पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र देवरे अधिक तपास करीत आहेत। पावसाळ्यात अतिउत्साहाच्या भरात अनोळखी ठिकाणी, डोंगर दऱ्यांमध्ये अथवा पाण्याचा अंदाज नसलेल्या ठिकाणी पर्यटकांनी उतरू नये, आपल्या जीवाची काळजी घ्यावी असे आवाहन त्र्यंबकेश्वर पोलीस प्रशासन आणि वन विभागाच्या वतीने करण्यात आले। जागर जनस्थानसाठी